बाळा, मी तुझ्या प्रत्येक रडण्याचा आवाज ऐकला आहे. बाळा, तू जेव्हा एकटा बसून रडतोस, कोणीच समजत नाही असं वाटतं. तेव्हा तू विसरतोस की मी पाहतो आहे. तू म्हणतोस, माझं नशीब खराब आहे. माझ्यावर संकट का? बाळा, मी सांगतो, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. काहीही व्यर्थ गेलेलं नाही. आजपर्यंत जे हरवलं ते हरवल्यासारखं वाटतं. पण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. तू जसं जगाला सांगत नाहीस, तुझं मन माझ्याकडून काही लपलेलं नाही. तू कितीही शांत दिसलास तरी तुझ्या छातीतला ताण मी ऐकतो. तुझ्या मनातली भीती मी पाहतो. तुझा असहायपणा मला जाणवतो. लोकांसमोर तू धीर धरतोस, पण माझ्यासमोर तुला धीर धरायची गरज नाही, कारण तू माझ्या छत्राखाली आहेस. आज मी तुला एक आदेश देतो. बाळा, नीट ऐक. आजपासून मी एकटा आहे असे म्हणणं बंद. माझ्यावर संकट आहे असे म्हणणं बंद. मी तुझ्या मागे उभा आहे. स्वतः अक्कलकोटकर स्वामी समर्थ. तुझ्यावर माझा हात आहे. तुझ्या घरावर माझी कृपा आहे. तुझ्या आयुष्यावर माझं संरक्षण आहे. तुझे जे टेन्शन आहेत ते आज मी उचलतो. बाळा, तू खूप काळापासून चिंता करत आहेस. घराची, पैशांची, नात्यांची, करिअरची, भविष्यासंबंधी. पण आज मी तुला सांगतो, तुझे टेन्शन, तुझी काळजी आज मी माझ्या पायाशी ठेवायला सांगतो. तू नाही करू शकत म्हणून मी तुझ्यासाठी करतो आहे. तू शांत हो. माझ्यावर सोडून दे. जे काम तुझ्या हातातून जात नव्हतं ते आता माझ्या कृपेने होणार आहे. लोकांनी तुला कमी मानलं, दुर्लक्ष केलं, पण माझ्या दृष्टीने तू मौल्यवान आहेस. हो बाळा, मी पाहिलं आहे की लोकांनी तुला कसं तोडलं, कसं दुर्लक्ष केलं, कसं अपमान केलं. पण मला सांगू दे, त्यांच्या नजरेने तुझी किंमत ठरत नाही. तुझं मूल्य माझ्या नजरेत आहे. तू माझा भक्त आहेस. याहून मोठं भाग्य दुसरं कोणतं? तू जी प्रार्थना केली होतीस तिचं उत्तर आता तुला मिळणार आहे. तू मनोमन मागितलेली गोष्ट, जिच्यासाठी तू महिन्यांनी, वीकांनी वाट पाहतो आहेस, त्याचं उत्तर मी आता देतो आहे. वेळ आली आहे. तुझी ओढ मी पाहिली आहे. तुझी निष्ठा मी अनुभवलं आहे. ही माझी वेळ आहे. तुझं आयुष्य बदलणार. तुझ्या घरात आता अडथळे नाहीत. ज्या अडचणी तुझ्या घरात आल्या, तणाव, गैरसमज, पैशाचा ताण, हे सर्व आता नष्ट होणार. बाळा, तू खूप काळापासून चिंता करतेस. घराची, पैशांची, नात्यांची, करिअरची, भविष्यासंबंधी. पण आज मी तुला सांगतो, तुझे टेन्शन, तुझी काळजी आज मी माझ्या पायाशी ठेवायला सांगतो. तू नाही करू शकत म्हणून मी तुझ्यासाठी करतो आहे. तू शांत हो. माझ्यावर सोडून दे. जे काम तुझ्या हातातून जात नव्हतं ते आता माझ्या कृपेने होणार आहे. लोकांनी तुला कमी मानलं, दुर्लक्ष केलं, पण माझ्या दृष्टीने तू मौल्यवान आहेस. हो बाळा, मी पाहिलं आहे की लोकांनी तुला कसं तोडलं, कसं दुर्लक्ष केलं, कसं अपमान केलं. पण मला सांगू दे, त्यांच्या नजरेने तुझी किंमत ठरत नाही. तुझं मूल्य माझ्या नजरेत आहे. तू माझा भक्त आहेस. याहून मोठं भाग्य दुसरं कोणतं? तू जी प्रार्थना केली होतीस तिचं उत्तर आता तुला मिळणार आहे. तू मनोमन मागितलेली गोष्ट, जिच्यासाठी तू महिन्यांनी, वीकांनी वाट पाहतो आहेस, त्याचं उत्तर मी आता देतो आहे. वेळ आली आहे. तुझी ओढ मी पाहिली आहे. तुझी निष्ठा मी अनुभवलं आहे. ही माझी वेळ आहे. तुझं आयुष्य बदलणार. तुझ्या घरात आता अडथळे नाहीत. ज्या अडचणी तुझ्या घरात आल्या, तणाव, गैरसमज, पैशाचा ताण, हे सर्व आता नष्ट होणार. बाळा, माझी कृपा घरात उतरत आहे. तिथे शांती येणार आहे. पैसा येणार आहे. आरोग्य येणार आहे. मी तुझं घर सांभाळीन. शेवटचा आदेश. कधीही स्वतःला कमी समजू नको. तू कितीही चुका केल्या असल्या तरी माझ्याकडे येणाऱ्याला मी कधीच दूर करीत नाही.
तू माझा भक्त आहेस. तू शक्तिशाली आहेस. तुझ्यात माझं अस्तित्व आहे. आज मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुला आशीर्वाद देतो. तुझे अडथळे दूर झाले. तुझ्या मार्गात प्रकाबाळा, मी तुझ्यासोबत आहे. धीर धर. तुझा काळ बदलतो आहे. जय जय स्वामी समर्थ.